नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वनस्पतीचा. नुकताच आपण सगळ्यांनी श्री गणेशोत्सव साजरा केला. श्री गणेशाचं प्रिय फूल म्हणजे लाल जास्वंद. जास्वंदाचं टपोरं उमललेलं फूल दिसतं तर छानच, पण औषध म्हणूनही खूप उपयुक्त असतं. तसं पाहिलं तर भारतीय संस्कृतीनुसार देवदेवतांना वाहिल्या जाणाऱ्या सगळ्या फुलापानांचा आरोग्यासाठी काही ना काही उपयोग होतच असतो. जास्वंदाचं फूल केसांसाठी उत्तम असतं. फुलांचा रस काढून तो केसांच्या मुळाशी आणि केसांना सुद्धा लावला असता केसांची वाढ चांगली होते, केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. इतकंच नाही तर केस अकाली पांढरे होऊ नयेत यासाठी सुद्धा जास्वंदाच्या फुलांचा हा प्रयोग कामाला येतो. केसात चाई पडणं ही तक्रार आजकाल अनेकांमध्ये दिसते. चाई म्हणजे स्कॅल्पवर एखाद्या ठिकाणचे केस पूर्णपणे गळून जाणं. आयुर्वेदानुसार हा त्रास रक्तदोषामुळे होत असतो, त्यामुळे यावर पोटातून औषधं घेणं गरजेचं असतं. पण बरोबरीने चाई पडलेल्या जागेवर जास्वंदाच्या फुलांचा रस जिरवण्याचाही उपयोग होतो. पुण्यामधले एक सुप्रसिद्ध वैद्य श्री जमदग्नी सर B12 विटॅमिनची डिफिशियन्सी दूर करण्यासाठी लाल जास्वंदाच्या फुलांचा उपयोग करतात. तो असा की लाल जास्वंदाचं फूल पाण्यामध्ये कुस्करावं, वर थोडंसं लिंबू पिळावं, त्यानंतर ते पाणी गाळून घ्यावं. जास्वंदाचं हे पाणी दिवसातून एकदा घेतल्यास बॉर्डरलाईन कमी असलेलं B12 विटॅमिन पुन्हा नॉर्मल रेंजमध्ये येण्यासाठी मदत मिळते. मात्र B12ची लेवल फारच कमी असेल तर सुरुवातीला काही दिवस सप्लिमेंट घेऊन नंतर पुन्हा B12 कमी होऊ नये यासाठी सुद्धा हा उपाय करायचा उपयोग होतो. अशाच अजूनही अनेक वनस्पतींचं आरोग्यामधील योगदान जाणून घ्यायचं असेल तर बघत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.